नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर 2 दॅट इज इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. याच्या आधी ऑलरेडी मी फर्स्ट चॅप्टरचे नोट्स अपलोड केलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला हे व्हिडिओज आवडतात. जर अशाच पद्धतीने तुम्हाला सगळ्या चॅप्टर्ससाठी आणि सगळ्या सब्जेक्टसाठी नोट्स हवे असतील तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सो दॅट मी ते व्हिडिओज पण अपलोड करेन. सो आता या ज्या आपल्या रिव्हिजन नोट्स आहेत या तुम्हाला मिळणार आहे टेलिग्राम चॅनलवरती. सो टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करा. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री आहे, पण अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण अनालिसिस करणार आहोत. म्हणजे काय करणार आहोत की आपण जेव्हा एखादं कंपोजिशन बघतो, केमिकल कंपोजिशन बघतो, तर त्याच्यामध्ये खूप सारे एलिमेंट्स असतात, खूप सारे ॲटम्स असतात, त्यांचं पर्टिक्युलर असं एक नंबर असतं, पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ कंपोजिशन असणार आहे, प्रपोर्शन असणार आहे. सो बेसिकली त्याचंच अनालिसिस करणं की त्या कंपाऊंड मध्ये प्रत्येक कंपोनंट किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे, कशा पद्धतीने प्रेझेंट आहे, तर या सगळ्याचं अनालिसिस करणं हे कशामध्ये येतं, अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. सो ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण कंपोजिशन आयडेंटिफाय करणं, डिटरमाइन करणं या सगळ्या गोष्टी करत असतो. मग याच्यामध्ये सेपरेशन इन्व्हॉल्ड आहे, आयडेंटिफिकेशन इन्व्हॉल्ड आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन इन्व्हॉल्ड आहे. सो बेसिकली कधी कधी असं होतं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काहीतरी दोन गोष्टी मिक्स झाल्या आहेत. फॉर एक्झाम्पल दगड आणि माती मिक्स झाली आहे, तर ते आपण सेपरेट करून ठरवू शकतो की माती किती होती आणि दगड किती होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डिपेंडिंग अपॉन की मिक्सचर कुठलं आहे त्यानुसार आपण मेथड्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वापरत असतो. आता इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजे हे तर कळलं आपल्याला की आपण सेपरेशन करतोय, आपण आयडेंटिफिकेशन करतोय, पण हे का गरजेचं आहे, कशासाठी आपण हे करतोय, तर याचा इम्पॉर्टन्स बघूया आता आपण. इंडस्ट्रीज मध्ये लाईक प्युरिटी बघण्यासाठी जे पण रॉ मटेरियल आहे, फूड असेल, बेवरेजेस असेल, यांच्यामध्ये हे किती प्युअर आहेत, यांच्यामध्ये काही इम्प्युरिटी आहे का, हे सगळं चेक करण्यासाठी आपण अनालिटिकल केमिस्ट्रीचा उपयोग करत असतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल अनालिसिस. म्हणजेच काय की पाण्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही लहानपणी एक्सपेरिमेंट केला असेल की आपण असं पाणी घ्यायचो, त्याच्यामध्ये आपण असं काहीतरी फनल टाईप ठेवायचो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण खूप सारे लेयर्स ऑफ रॉक, लेयर्स ऑफ सॉइल असे आपण लेयर्स ठेवायचो आणि वरून आपण घाण पाणी टाकायचो आणि मग खाली जेव्हा हे पाणी यायचं तेव्हा ते स्वच्छ झालेलं असायचं. सो बेसिकली याचा अर्थ काय की सगळे जे काही डर्टी पार्टिकल्स होते किंवा पॉल्युटंट्स होते ते सगळे या लेयर्स मध्ये ट्रॅप केले गेले आणि फक्त पाणीच खाली आलं. सो हे जे आहे हे सगळं आपल्याला हे कशामध्ये येते, सेपरेशन मध्येच येते, अनालिसिस मध्येच येते. सो दिस इज नथिंग बट अनालिटिकल केमिस्ट्री. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्लिनिकल किंवा मेडिकल अनालिसिस मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा आपलं ब्लड देतो टेस्टिंगसाठी तेव्हा ते ब्लड टेस्ट केल्यानंतर कळतं की याच्यामध्ये पर्टिक्युलर व्हायरसेस आहेत का, पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे का, किंवा कशा पद्धतीने प्लेटलेट्स किती आहेत, आरबीसीज किती म्हणजे रेड ब्लड सेल्स किती आहेत. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. कसं काय, तर आपण त्या ब्लड मधले पार्टिकल्स सेपरेट करतो. आपण हे बघतो की त्याच्यामध्ये प्लेटलेट्स किती आहे, आरबीसीज किती आहे, ते आपण सेपरेशन करून बघतोय. सेंट्रिफ्युगल मेथड वगैरे त्यासाठी वापरली जाते. सो नेक्स्ट आहे ऍग्रिकल्चर मध्ये सॉइल टेस्टिंग मध्ये फर्टिलायझर अनालिसिस करायचं असेल, फॉरेन्सिक्स मध्ये पॉइझन किंवा काही सबस्टन्सेस बघायचे असतील, तर या सगळ्यासाठी आपण अनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज करत असतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता जे आपले अनालिसिस आहेत, आपण काय बघितलं, क्वालिटेटिव्ह पण असतं आणि क्वांटिटेटिव्ह पण असतं. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, आपण याच्यामध्ये क्वालिटीज बघणार आहोत. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, याच्यामध्ये आपण किती मेजर करणार आहोत, किती क्वांटिटी आहे, किती एक्सटेंड पर्यंत क्वांटिटी आहे, ते सगळं मेजर करायचं आहे. ठीक आहे. सो क्वालिटेटिव्ह मध्ये काय येतं की जे पण कन्स्टिट्युएंट्स त्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांचं नेचर आयडेंटिफाय करणं. फॉर एक्झाम्पल आपण लिटमस पेपर वगैरे यूज करून सांगतो की हे ऍसिडिक आहे की हे बेसिक आहे, डिपेंडिंग अपॉन त्याचा कलर बदलतंय की नाही. सो ते एक प्रकारचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस आहे की आपण मिक्सचर मध्ये ते लिटमस पेपर घेतलं, त्याच्यामध्ये बुडवलं आणि आपण कलर चेंज नुसार डिसाइड केलं की त्याचा बेसिस आय मीन ते बेस आहे की ते ऍसिडिक आहे. ठीक आहे. इव्हन आपण कलर टेस्ट करतो, आपण फ्लेम टेस्ट करतो की एखादा सबस्टन्स जेव्हा आपण फ्लेम वरती धरतोय तेव्हा फ्लेमचं कलर येलो आहे की फ्लेमचं कलर ब्ल्यू आहे, मग त्याच्या ब्ल्यू मध्ये पण ते किती ब्ल्यू आहे, किती एक्सटेंड पर्यंत ब्ल्यू आहे, त्यानुसार कळतं की त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं अमाऊंट किती आहे. ठीक आहे. सो बेसिकली या सगळ्या गोष्टींमधून आपण जे काही अनालिसिस करतो त्याला आपण म्हणतो क्वालिटेटिव्ह. इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द सबस्टन्स किंवा नेचर ऑफ द कंपोनंट्स. नेक्स्ट आहे क्वांटिटेटिव्ह मध्ये काय येणार आहे, मेजर्स द एक्झॅक्ट क्वांटिटी ऑफ द कंपोनंट, की म्हणजे बेसिकली त्या मिक्सचर मध्ये एखादं कंपोनंट किती अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे, त्याचं किती क्वांटिटी प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह. ठीक आहे.
सो आता याच्यामध्ये पण टाइप्स आहे, व्हॉल्यूमेट्रिक आहे. व्हॉल्यूमेट्रिक मध्ये आपण काय करणार आहोत की त्या सोल्युशन मध्ये त्या कंपोनंटचे किती व्हॉल्यूम प्रेझेंट आहे किंवा किती कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो व्हॉल्यूमेट्रिक. ग्रॅव्हिमेट्रिक म्हणजे काय, आता अर्थात डिपेंडिंग अपॉन की ते सबस्टन्स किती प्युअर आहे त्यानुसार ते इतर ग्रॅव्हिटीनुसार खाली बसेल किंवा ते वर तरंगेल. सो डिपेंड्स ना की त्याचा मास जास्त आहे की इम्प्युरिटीचा मास जास्त आहे, त्यानुसार आपण हे डिसाईड करू शकतो. वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटल मेथड्स पण आहे, क्रोमॅटोग्राफी असेल, स्पेक्ट्रोग्राफी असेल, स्पेक्ट्रोस्कोपी असेल, हे क्रोमॅटोग्राफी वगैरे आपण बघणार आहोत या चॅप्टरमध्ये, किंवा स्पेक्ट्रोस्कोपी वगैरे असेल. सो या काही इन्स्ट्रुमेंटल मेथड आहेत ज्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट्स वापरतो आणि मग डिसाईड करतो की याच्यामध्ये किती इम्प्युरिटी आहे किंवा किती अदर कॉन्स्टिट्युएंट्स पण आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आणि एरर अनालिसिस. सगळ्यात पहिला पार्ट आहे तो म्हणजे सायंटिफिक नोटेशन. आता जेव्हा तुम्ही कधी अवॅगॅड्रो नंबर पाहिलाय का, प्रिव्हियस चॅप्टर मध्येच आपण पाहिलं होतं 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23. सो हा जो अवॅगॅड्रो नंबर आहे हा आपण याच फॉर्मॅटमध्ये लिहिला. मी याला असा पण तर लिहू शकले असते, पण मी असं लिहिते का नाही लिहिते, का नाही लिहिते कारण एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो केमिस्ट्रीमध्ये. हा मग उद्या तुम्ही असं लिहाल, कोणी परवा दिवशी असं लिहिल याला, तर याचं काही स्टँडर्ड काहीतरी स्टँडर्ड मिनिंग पाहिजे ना, कोणी पण कसं पण लिहू शकतं, तर असं नाही करायचंय. केमिस्ट्रीमध्ये हे लिहिण्याची पण एक पद्धत आहे. काय पद्धत आहे, तर याच्यामध्ये असं असतं की जे सगळ्यात स्मॉल नंबर्स किंवा जास्त लार्ज नंबर्स असतील तर त्यांना आपण या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करतो. याच्यामधला हा जो कॅपिटल एन आहे तर हा 1 to 10 च्या मध्येच असला पाहिजे. म्हणजेच त्याच्यामुळेच आपण हे 6.02 लिहितो ना की 60.22 आपण नाही लिहू शकत. का, तर याच्यामधला हा एन नेहमी 1 to 10 च्या मध्येच असला पाहिजे. ठीक आहे, 10 पण नाही झाला, 10 असेल तर त्याला आपण 1.0 घेऊन करणार. तो नेहमी 10च्या लहान असला पाहिजे, 10च्या आधी येणार असला पाहिजे, 9 पर्यंत येणार असला पाहिजे. आणि मग जे काही इतर डिजिट्स आहेत किंवा जे काही झिरोज आहेत ते आपण 10 टू द पॉवर एन च्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. हा स्मॉल एन आहे. ठीक आहे, सो हे स्टँडर्ड नोटेशन आहे कुठल्याही व्हॅल्यूला रिप्रेझेंट करण्यासाठी केमिस्ट्रीमध्ये. नेक्स्ट आहे एरर्स इन मेजरमेंट. सो आपल्याला बऱ्याचदा जेव्हा आपण एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो ना तेव्हा त्याची एक ट्रू व्हॅल्यू असते, की फॉर एक्झाम्पल ही लेंथ मी जेव्हा मेजर केली तेव्हा मला मेजर केल्यानंतर कळलं की ही 23 सेंटीमीटरची आहे, पण ऍक्च्युअल याची जी लेंथ आहे तर ती 23.2 सेंटीमीटर आहे. हे ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, ही मी मेजर केली, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी एरर झाली ना, ऍक्च्युअल पेक्षा माझी मेजर व्हॅल्यू कमी आली, याचा अर्थ ती एरर झाली. आणि ती एरर फाइंड आउट करणं इज व्हॉट ऍब्सोल्यूट एरर. मेजर व्हॅल्यू किती आहे आणि ट्रू व्हॅल्यू किती आहे, मग मला कळेल की या ठिकाणी 0.2 सेंटीमीटरची एरर झालेली आहे. ठीक आहे, सो एरर इज व्हॉट ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो एरर. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह एरर. म्हणजे काय, ऍब्सोल्यूट एरर आता जी आपण फाइंड आउट केली मेजर्ड मायनस ट्रू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 100, याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह एरर. सो दोन प्रकारचे एरर्स आहेत, ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे अॅक्युरेसी म्हणजे काय आणि प्रिसिजन म्हणजे काय. सो क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड एज अॅक्युरेसी. म्हणजेच काय की आता माझ्याकडे जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे किंवा जी ट्रू व्हॅल्यू आहे ती किती आहे 23 सेंटीमीटर, पण ज्या व्हॅल्यूज मी मेजर्ड केल्या त्या किती आल्या, मला 29 सेंटीमीटर आलं, 21 सेंटीमीटर आलं, 23.3 सेंटीमीटर आलं, 23.5 सेंटीमीटर आलं, 22.9 सेंटीमीटर आलं. सो आता मला सांगा या सगळ्यांपैकी अॅक्युरेट व्हॅल्यू कुठली असेल, जी व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूशी जास्त जवळ आहे. एकतर ही असू शकते ही किंवा ही, या दोघांचा तर काही संबंधच येत नाही, खूपच लांब आहेत. आता 23.3 जे आहे याच्यामध्ये 0.3 ची एरर आहे, याच्यामध्ये 0.5 ची एरर आहे आणि याच्यामध्ये 0.1 ची एरर आहे. याचा अर्थ सगळ्यात अॅक्युरेट व्हॅल्यू काय आहे, 22.9 सेंटीमीटर ही सगळ्यात अॅक्युरेट व्हॅल्यू आहे. सो अशा पद्धतीने आपण अॅक्युरेसी फाइंड आउट करतो की मेजर्ड व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे. प्रिसिजन म्हणजे काय, क्लोजनेस ऑफ रिपीटेड मेजरमेंट्स टू इच अदर. म्हणजेच आता या ठिकाणी प्रिसिजन आणि अॅक्युरेसी मध्ये हाच डिफरन्स आहे. अॅक्युरेसी म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे आणि प्रिसिजन म्हणजे या ज्या व्हॅल्यूज आहेत, फॉर एक्झाम्पल 23 सेंटीमीटर हे माझं मेजर आहे, पण मला जी व्हॅल्यू मिळाली प्रिसिजन मधून ती मला किती, म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा मी मेजर करते तेव्हा मला किती व्हॅल्यूज मिळतात, 22 सेंटीमीटर, 22.1 सेंटीमीटर, 22.2 सेंटीमीटर, 21.9 सेंटीमीटर. याच्यामध्ये पण मला पुढे किती एक्सटेंड मध्ये मिळते की 22.999 सेंटीमीटर आहे किंवा 22.111 सेंटीमीटर आहे. सो हे जे जितक्या एक्सटेंड वरती मी ते फाइंड आउट करू शकते त्याला मी म्हणणार आहे प्रिसिजन. सो या दोघांमध्ये पण जर पाहायचं म्हटलं की फॉर एक्झाम्पल 22.9 आहे आणि 23.1 आहे, दोघांमध्ये पण 1च एरर आहे, पण याच्यामध्ये पण प्रिसिजन मध्ये असं काही असेल तर याचा अर्थ हे जास्त जवळ आहे किंवा किंवा हे जास्त जवळ आहे असं आपण प्रिसिजनली प्रिसाइजली सांगू शकतो. ठीक आहे,
आफ्टर दॅट नेक्स्ट ओके आता नेक्स्ट आहे सिग्निफिकंट फिगर्सचे रूल्स. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेले आहेत. काय आहेत? सगळे नॉन झिरो नंबर्स हे सिग्निफिकंट असतात. झिरोज जर नॉन झिरोच्या मध्ये येत आहेत तर ते सिग्निफिकंट असतात. लिडिंग झिरोज जे आहेत ते काही कामाचे नसतात, पण एंडिंग झिरोज जे आहेत तर ते कामाचे असतात. ठीक आहे, डन. हे सगळे रूल्स तुम्ही हवं तर रीड करू शकता. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. आता बघा, सिग्निफिकंट फिगर्सचं ऍडिशन करणं आणि सबट्रॅक्शन करणं हे दोन ऑपरेशन्स खूप महत्वाचे आहेत. इव्हन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पण आहे. जेव्हा तुम्हाला दोन या नंबर्सला ऍड करायचं असतं, तर बघा हे 10 टू द पॉवर 3 आहे आणि हे 10 टू द पॉवर 4 आहे. तर जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने नंबर्स ऍड करायचे असतील, तर तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर हे जे वरचे असलेले नंबर्स आहेत, जे पॉवर आहे तर ती सेम करायची आहे. आता हे 5.55 आहे इंटू 10 टू द पॉवर 4 आहे, तर तुम्हाला याला पण 10 टू द पॉवर 4 करायचं आहे, जे मॅक्सिमम असेल त्याप्रमाणे. कसं करणार? शिफ्ट करा याला एकीकडे असं आणि 10 टू द पॉवर 4 करा आणि मग ऍड करा. डिरेक्टली ऍड नाही करायचं. अशा फॉर्मॅटमध्येच तुम्हाला ऍड करायचं आहे. जेव्हा दोघांची पॉवर सेम असेल त्याच नंबर्सला तुम्ही ऍड करू शकता. सिमिलरली जेव्हा दोघांची पॉवर सेम असेल त्याच नंबरला तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता. आता याच्यामध्ये पण पॉवर सेम कोणाची करायची आहे? ज्याची पॉवर मोठी असेल तशी पॉवर आली पाहिजे. -2 आणि -3 पैकी मोठं कोण आहे? -2. चुकूनही -3 बोलायचं नाही. निगेटिव्ह नंबर जेव्हा असतील तेव्हा मायनस जेवढा कमी असेल तेवढा तो मोठा असतो, म्हणजे -2 इज मोठा. सो इथे तुम्हाला काय करायचं आहे? -3 ला -2 मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजेच 10 टू द पॉवर 0.58 इंटू 10 टू द पॉवर -2. ठीक आहे, आणि मग तुम्ही जनरली जसे सबस्ट्रॅक्ट करता त्याप्रमाणे सबट्रॅक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहात तेव्हा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे जे नंबर्स आहेत ते काय होतात? ऍड होतात. सो 8 + 5 इज इक्वल टू 13. सो मल्टिप्लाय मध्ये पॉवर काय होतात? ऍड होतात, आणि बाकी जसं मल्टिप्लाय असेल तसं नेहमीप्रमाणे. आता हे जे आहे हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? नाही. आपला स्टँडर्ड फॉर्म काय होता? n इंटू 10 टू द पॉवर स्मॉल n, आणि हा n काय असला पाहिजे? 1 to 10 च्या मध्ये असला पाहिजे. सो तुम्ही याला कन्वर्ट करणार आहात कशामध्ये? स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, डन. सिमिलरली हे पण एक्झाम्पल आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इम्पेरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. तुम्ही जर पाहिलं ना तर हा चॅप्टर पहिल्या चॅप्टरशी रिलेटेडच आहे. त्याच्यामुळे मी दोन्ही पण चॅप्टर असे शिकवले आहेत की तुम्हाला एक जरी कळला तरी दुसऱ्या चॅप्टरचा ऑलमोस्ट 50% भाग कळून जातो. ठीक आहे. सो आता बघा, इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय. एक एक्झाम्पल घेऊया आपण, की आपल्याकडे ग्लुकोज आहे. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? C6H12O6. सो जो ऍक्च्युअल ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे दॅट इज अवर मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि जर मी ऍक्च्युअल फॉर्म्युलाचा रेशो घेतला आणि त्याला टिल जोपर्यंत मी रिड्यूस करू शकते तोपर्यंत रिड्यूस केलं, तर मला जे मिळणार आहे दॅट विल बी कॉल्ड ॲज इम्पेरिकल फॉर्म्युला. म्हणजे C2H2O हे माझं काय झालं? इम्पेरिकल फॉर्म्युला. सो इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं रिड्युस्ड फॉर्म, त्याला आपण म्हणतो इम्पेरिकल फॉर्म्युला. आता हे कसं काउंट करायचं ते स्टेप्स पण तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या तुम्ही ऍक्च्युअल लेक्चरच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. सो हे बघा, यांच्यामध्ये रिलेशन पण तुम्हाला बघायला मिळते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिकल रिएक्शन्स अँड स्टोइकोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. हे पण आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले. सो बॅलन्स्ड इक्वेशन काय असतं? त्याच्यामध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामधले जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत तर ते जेव्हा सेम असतील तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत ती रिएक्शन बॅलन्स्ड रिएक्शन आहे. आता स्टोइकोमेट्री म्हणजे काय? की अमाऊंट ऑफ रिएक्टन्ट्स आणि प्रोडक्ट्स किती आहेत बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये. सो जेव्हाही तुम्ही स्टोइकोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स करणार आहात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रिएक्शनला बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्याचे जे काही रिलेटिव्ह मासेस, व्हॉल्युम्स, आता अर्थात गॅशियस मध्ये असेल तर व्हॉल्युम्स असणार आहे, आणि साधं असेल साधं म्हणजे सॉलिड्स मध्ये असेल तर त्याचे मासेस असणार आहेत. ठीक आहे. सो त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला बघायचा आहे त्या मॉलिक्युल्सचा आणि त्याच्या अकॉर्डिंगली हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो डिपेंडिंग अपॉन दॅट मग तुम्हाला काय विचारलेलं आहे की मास मास रिलेशन काढायचंय, मास व्हॉल्यूम काढायचंय, की व्हॉल्यूम व्हॉल्यूम रिलेशन काढायचंय, हे सगळं आपण स्टोइकोमेट्रीमध्ये करत असतो. एक्झाम्पल घेऊयात एक, की आपल्याला काय करायचं आहे, किती किती कॅल्शियम ऑक्साईड जे आहे तर ते प्रोड्यूस होईल ते सांगायचं आहे, आणि आपला रिएक्टंट काय आहे? CaCO3. आता याला फक्त हीट प्रोव्हाइड करायची असते आणि मग याचे जे बॉन्ड्स आहेत तर ते ब्रेक होतात आणि याच्यापासून CaO प्लस कार्बन डायऑक्साईड जे आहे तर ते फॉर्म होतं. आता हे तुम्हाला बघा मास विचारलंय, किती प्रोड्यूस होईल म्हणजे किती ग्राम प्रोड्यूस होईल, आणि गिवन पण काय आहे? ग्राम आहे. म्हणजे हा स्टोइकोमेट्रीचा मास जो आहे तर तो प्रॉब्लेम आहे. तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले तर त्यातला हा मासचा प्रॉब्लेम आहे. सो बघा, आता तुम्हाला हे माहिती आहे की लॉ ऑफ मास, कन्झर्वेशन ऑफ मास, म्हणजे जेवढा मास असणार आहे रिएक्टंटचा तेवढंच मास असणार आहे प्रोडक्टचं. ह्याचा मास काढा. कॅल्शियमचं मास किती असतं? 40 इंटू कॅल्शियम किती, कॅल्शियमचं मास किती आहे? 40 प्लस कार्बनचं मास किती आहे? 12 प्लस ऑक्सिजन किती आहे? 16. पण एक आहे का? नाही, 3 आहेत.
सो हे जेवढं तुम्ही कॅल्क्युलेट कराल तेव्हा त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन काय येईल 100. सिमिलरली आपल्याला काय मिळतं इथे कार्बन डायऑक्साईड प्लस कॅल्शियम ऑक्साईड. आता ह्याचे किती आहे 40 प्लस 16 आणि 12 प्लस 16 दुणे 32. ठीक आहे. सो हे सगळे ऍड केल्यानंतर तुम्हाला सगळे पार्ट्स मिळतात. मग याचा अर्थ 100 ग्राम ऑफ CaCO3 किंवा कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला किती देते 56 ग्राम ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. मग तुम्हाला 5 ग्राम ऑफ हे किती देईल. सो हे जनरल आहे की 100 ग्राम जर तुम्हाला 56 देते तर 5 ग्राम किती देईल. याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो. म्हणजेच 56 इंटू 5 डिवायडेड बाय 100. सिम्पल. सो हेच तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि जे मिळेल ते असणार आहे तुमचं आन्सर. इथे CaO पाहिजे. ठीक आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे. डन. ओके. आता लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय सेम एक्झाम्पल देणार आहे मी कारण ते एक्झाम्पल इझी आहे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं. लिमिटिंग रिएजंट म्हणजे असा रिॲक्टंट जो सगळ्यात पहिल्यांदा कंझ्युम होतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल चहा बनवायचा आहे. सेम एक्झाम्पल आहे. आय नो तुम्ही स्किप पण करू शकता. तुमच्याकडे चहापत्ती आहे, पाणी आहे, शुगर आहे आणि दूध आहे. ठीक आहे. 1 कप चहासाठी लागणारं सगळं सामान तुमच्याकडे आहे. पण उद्या तुम्हाला 5 कप चहा करायचा आहे. पण तुमच्याकडे चहा पावडर किती आहे 1 कपला लागेल एवढीच. तर तुम्ही तेवढीच्या 1 कपच्या चहा पावडरने 5 कपचा चहा बनवू शकता का? नाही बनवू शकत. याचा अर्थ चहा पावडर जे आहे ते डिसाईड करतं की तुमचा प्रोडक्ट किती बनणार आहे. याचा अर्थ चहा पावडर या ठिकाणी काय आहे लिमिटिंग रिएजंट आहे. जे रिॲक्टंट कमी क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे किंवा जे रिॲक्टंट सगळ्यात पहिल्यांदा कंझ्युम होतंय रिॲक्शन पूर्ण होण्याआधी त्याला आपण म्हणतो लिमिटिंग रिएजंट. कारण हे लिमिट लावतंय ना की किती प्रोडक्ट तयार होणार. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये पण बघा की ही आपली जनरल रिॲक्शन आहे. 2 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन तुम्हाला 2 मॉलिक्यूल ऑफ वॉटर देतात. पण मी जर परत 5 मोल ऑफ H2 घेतलं आणि आपल्याकडे 2च मोल ऑफ ऑक्सिजन आहे तर ही रिॲक्शन पूर्ण 5 मोल हायड्रोजन कंझ्युम करायला का नाही करणार. 2 मॉलिक्यूल ऑक्सिजन संपले की रिॲक्शन संपली कारण परत रिॲक्शन करायला ऑक्सिजनच नाहीये. सो या ठिकाणी ऑक्सिजन जे आहे तर ते ऍज अ लिमिटिंग रिएजंट काम करतंय कारण ते सगळ्यात पहिल्यांदा संपलं. इट कंझ्युम्ड फर्स्ट. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. अगेन हे पण फॉर्म्युला आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. सो हे दोन्ही पण चॅप्टर्स खूप जास्त रिलेटेड आहेत. जर तुम्हाला कुठल्याही कंपोनंटचं पर्सेंटेज मास काढायचं असेल तर त्या सोल्यूटचं मास डिवायडेड बाय सोल्युशनचं मास मल्टिप्लाय बाय 100. व्हॉल्यूम काढायचं असेल तर सेम फक्त मासच्या ऐवजी व्हॉल्यूम घ्यायचं आहे. मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर त्या पर्टिक्युलर कंपोनंटचे मोल्स किती आहेत डिवायडेड बाय टोटल मोल्स किती आहेत ते बघायचं. मोलॅरिटी काढायची असेल तर सोल्यूटचं मास बाय लिटर ऑफ सोल्युशन. मोलॅरिटी पाहिजे असेल तर मोल्स ऑफ सोल्यूट किती आहे आणि मास ऑफ सॉल्व्हंट किती आहे. मास वरती फोकस करतोय इथे आपण लिटर वरती फोकस केलं होतं. नॉर्मॅलिटी असेल तर इक्विव्हॅलंट्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय लिटर्स ऑफ सोल्युशन. पीपीएम असेल तर काहीच नाही जे आपण इथे मास पर्सेंटेजला केलं तेच करायचंय फक्त 100च्या ऐवजी 10⁶ करायचंय कारण मिलियन म्हणजे 10⁶. यूज ऑफ ग्राफ्स इन केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीमध्ये आपण बेसिकली आपण ग्राफ का वापरतो. का वापरतो आपण ग्राफ. आता जेव्हा मी सांगते की असं काहीतरी आहे ग्राफमध्ये याचा अर्थ काहीतरी गोष्ट वाढते. जेव्हा मी असं सांगते की असा ग्राफ आहे याचा अर्थ काहीतरी गोष्ट कमी होते. जेव्हा मी सांगते की मला स्टुडंटचा स्कोर आणि स्टुडंटचा नंबर असं काहीतरी दिलं आहे आणि असं आहे याचा अर्थ जसं जसं स्टुडंटचा नंबर वाढतोय तसं स्कोर वाढतोय किंवा जसं जसं स्टडी आवर्स वाढतात नंबर राहू दे काही रिलेशनच नाहीये. स्टडी आवर्स जेवढे जास्त स्टडी आवर्स तेवढा जास्त स्टुडंटचा स्कोर आहे. हे जर मी असं घेतलं तर याचा अर्थ जेवढे जास्त हे काय घेऊ याच्यामध्ये आपण जेवढा जास्त इन्स्टाचा टाइम असेल तेवढाच कमी स्कोर आहे. ठीक आहे. म्हणजे इन्स्टाचा टाइम जर जास्त घेतला तर स्कोर काय होते ड्रॉप डाऊन होते. सो बेसिकली याच्यावरून मला काय कळतंय मला हे कळतंय की स्लोप आणि जर मी स्लोप बघितले कुठल्याही ग्राफचे तर त्याच्या आधारे मला हे कळतंय की ट्रेंड कसा फॉलो होतोय किंवा डेटा मला काय सांगतोय. ठीक आहे. सो याला मी म्हणणार आहे ग्राफ्स जे की केमिस्ट्रीमध्ये युजफुल आहेत. फॉर एक्झाम्पल बघा व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये कसं रिलेशन आहे. प्रत्येक व्हॉल्यूम आणि टेम्परेचर डिपेंडिंग अपॉन अर्थात काय कंपोजिशन आहे त्यानुसार ते वर खाली होत आहेत बदलत आहेत. मग माझा ग्राफ डॉट्सने पण दाखवू शकते मी लाईन्सने दाखवू शकते. मी असं पण दाखवू शकते की या ठिकाणी टेम्परेचर सगळे डॉट्स तर टेम्परेचर मध्येच असते तर याचा अर्थ टेम्परेचरचा जास्त इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. इथे हे दाखवू शकते मी की स्टँडर्ड पेक्षा टेम्परेचर कितीने फरक करतोय आणि व्हॉल्यूम कितीने फरक करतोय हे मी दाखवू शकते. सो ग्राफच्या आधारे मला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते कळणार आहेत. अजून एक टर्म आहे ते म्हणजे सेमी मायक्रो अनालिसिस. म्हणजेच काय की खूप स्मॉल अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती असं म्हणतात बघा मराठीमध्ये शिट्यावरून भाताची परीक्षा. म्हणजे पूर्ण भात शिजलाय की नाही हे बघण्यासाठी आपण पूर्ण भात खातो का नाही. एक जरी त्या तांदळामधला दाणा जरी शिजला असेल
तरी पण आपण असं मानून चालतो की पूर्ण भात शिजलेला आहे. सिमिलरली स्मॉल अमाऊंट ऑफ सबस्टन्स घेऊन त्याच्यावरती जरी मी अनालिसिस केलं तरी पण मला कळणार आहे की हे बल्कमध्ये असेल तर कसं असणार आहे किंवा बल्कमध्ये याचा परिणाम कसा होणार आहे. नेक्स्ट आहे क्लासिकल मेथड्स आर स्टिल इम्पॉर्टंट इवन दो मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स लाईक स्पेक्ट्रोग्राफी, क्रोमॅटोग्राफी आर वाईडली यूज्ड. जे क्लासिकल मेथड्स आहेत आता ह्या मेथड्स कुठल्या आहेत ते आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघणार आहोत. क्रोमॅटोग्राफी असेल, स्पेक्ट्रोस्कोपी असेल, या सगळ्या मेथड्स आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे, थर्ड चॅप्टर याच्यावरतीच आहे. आतापर्यंत आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पाहिल्या. काही सॉल्ड एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं जे रिड्युस्ड फॉर्म आहे त्याला आपण म्हणतो एम्पॅरिकल फॉर्म्युला. आता आपल्याकडे 100% सॅम्पल आहे असं पण मानायचं जेव्हा हे कधी एम्पॅरिकल फॉर्म्युला काढायचं सांगितलं जाईल तेव्हा. याच्यामध्ये 40% कार्बन आहे, 6.7 हायड्रोजन आहे, 53.3 ऑक्सिजन आहे. आता जर मी 100 ग्रॅम सॅम्पल घेतलं तर 100 ग्रॅम सॅम्पल मध्ये काय असणार आहे हे पर्सेंटेज ग्राम मध्ये डिवाइड होतील. ठीक आहे, सेम फक्त पर्सेंटेजचे साइन काढून ग्राम लिहायचं. आता मला याचे मोल्स मध्ये कन्वर्ट करायचे कारण हे आपण एक रेशो लिहिताना मोल्स किती आहे त्याच्यानुसार लिहितो. 40 ऍक्च्युअल मास किती आहे 12. सो नंबर ऑफ मोल्स आपण कसं फाइंड आउट करतो गिवन मास बाय ऍक्च्युअल मोलार मास. हे तुम्हाला माहिती आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण आपण हे बघितलेलं आहे की नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे. सो 40/12 6.7/1 53.3/16 या ज्या काय व्हॅल्यूज आल्या हे कशा आहेत बघा 1:2:1. ठीक आहे, 3.33 मल्टिप्लाय बाय 2 विल गिव्ह यू 6.7. सो ह्या कशा आहेत 1:2:1 च्या रेशो मध्ये आहेत त्यामुळे रेशो काय आला 1:2:1 आला. एम्पॅरिकल फॉर्म्युला काय झाला CH2O. नेक्स्ट आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. 180 ग्रॅम मोलार मास आहे, एम्पॅरिकल मास आहे 30. आपण कसं काढलं होतं मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलर फॉर्म्युला जे काय मॉलिक्युलर मास असेल डिवाइडेड बाय काय करायचं आहे एम्पॅरिकल मास. काय आलं 6 आलं. याचा अर्थ CH2O6. ठीक आहे, याच आपल्याला काय करायचं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. ठीक आहे, काढलं. 6 काय आला N. ठीक आहे, आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये काय बघितला होता N मल्टिप्लाय बाय एम्पेरिकल फॉर्म्युला विल गिव्ह यू मॉलिक्युलर फॉर्म्युला. मिळालं तुम्हाला, डन. नेक्स्ट आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी मध्ये आपण काय करणार आहोत, मोलॅरिटी मध्ये आपण काय घेतो की गिवन अमाऊंट जे आहे सबस्टन्स किंवा जे मास आहे दॅट इज 5 ग्राम डिवायडेड बाय किती व्हॉल्यूम आहे सो किंवा किती लिटर्स आहे बेसिकली. सो या ठिकाणी 5/40 याचं तुम्हाला काय मिळेल नंबर ऑफ मोल्स किती मिळतात. नंबर ऑफ मोल्स इज 0.125. सो मोल्स ऑफ दॅट सॉल्यूट डिवायडेड बाय सोल्युशनचं जे व्हॉल्यूम आहे तर ते असं आपण काय करतो मोलॅरिटी. सो मोल्स किती आले 0.125. हे तुम्हाला ऑलरेडी दिलंय बट हे मिलीलीटर मध्ये आहे, आपण फॉर्म्युलामध्ये हे लिटर मध्ये घेतो हे लक्षात ठेवायचं आहे. ही मिस्टेक झाली तर तुमचा आन्सर पण रॉंग येईल. 0.5 मोलॅरिटी. लिमिटिंग रिएजंट बघा आता याच्यामध्ये काय सांगितलंय 5 मोल्स ऑफ H2 आहे आणि 2 मोल्स ऑफ O2 आपल्याकडे आहे. तर लिमिटिंग रिएजंट कुठलं असेल तर बघा 2:1:2 हा आपला रेशो आहे. याच्यामध्ये हे जर 5 असेल तर हे किती लागणार आहे आपल्याला 2.5 आणि मग आपल्याला हे 5 मिळेल. सो याचा अर्थ हे 2.5 पाहिजे पण आपल्याकडे किती आहे 2 आहे आणि म्हणून O2 काय आहे लिमिटिंग रिएजंट. एकदम सिंपल, एकदम इझी. सेम रेशो फक्त तुम्हाला फॉलो करायचा आहे. सो इन दिस वे आपण फुल चॅप्टरची रिव्हिजन केली आहे, आपण न्यूमेरिकल्स पण बघितलेले आहेत आणि आय होप की मी कुठलाही टॉपिक मिस आउट नाही केलाय जो की इम्पॉर्टंट आहे. सो तरी पण जर तुम्हाला असं वाटतंय की मी काही मिस केलं असेल तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.